मग मी सर्च करायला लागलो यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, बॉडी बिल्डरला बघायला लागलो. तर इन्स्पायर झालो. मग मी त्याच्यापासून मग ठरवलं की बॉडी बिल्डिंग एक पॅशन डायरेक्ट क्रिएट झाला आपल्या. स्टार्टिंगला लुटेरे भरपूर आहेत आपल्या क्षेत्रात, बरोबर. म्हणजे काही झालं तर एक गोष्ट 10 रुपयाची गोष्ट 50 रुपयाला विकणारे भरपूर आहे. पहिले मला मिळाले असे, पण नंतर जसं जसं मी ह्या एक म्हणतो ना आपण विहीर आहे, त्याचं जसं खोल वाहत गेलो तसे व्यक्ती सोन्यासारखे भेटत गेले. सकाळी 6ला जॉब असतो माझा. 4ला उठून माझे 3 ते 4 मील मी सकाळी माझे बनवतो. पहाटे 4ला? हो, पहाटे 4ला उठून ओट्स, रताळे, व्हाईट राईस, स्वीट पोटॅटो, ज्या काही गोष्टी आहेत काप सोर्सवाल्या त्या मी घरी भरतो. कारण मी त्यांना एकच सांगेल, आता मला लुटले बाकीच्यांना लुटू नका. कारण हे कर्माचे फळं असतात. दुनिया बोले की कर्म फिरून फारून आपल्या तिथं येतात, बस एवढंच सांगेल मी. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरेच फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे जेवढे काही शरीर सौष्ठवपटू आहे किंवा बॉडी बिल्डिंग क्षेत्रातले जे नामवंत लोक आहे, तज्ज्ञ आहेत, त्यांची आपण मुलाखत घेत असतो. तर आज माझ्यासोबत माझा फार जवळचा मित्र आहे सौरभ अमृतकर, नाशिकचाच आहे तो. तर एक सध्या तो भरारी घेतो ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये. जिल्हास्तरीय आणि काही तालुकास्तरीय स्पर्धा तो खेळलेला आहे. की एक बॉडी बिल्डरची सुरुवात, त्याचं स्ट्रगल ही स्टार्ट कसं होतं, त्याला कोणत्या अडथळे पार करावं लागतं, तर या अडथळ्यांना तो कसा तोंड देत असतो, तर याबद्दल सौरभ आपल्यासोबत दिलखुलासपणे संवाद साधणार आहे. सौरभ, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. सौरभ, बॉडी बिल्डिंग, तू माझ्या बरेचसे इंटरव्ह्यू बघितला आहे. प्रत्येक बॉडी बिल्डर सांगतो की हा खूप खर्चिक गेम आहे. तर सौरभ, तू ह्या फिटनेस क्षेत्रात तू आला कसा नेमका, हे पहिले मला ऐकायचं आहे. पहिले तर मी खूप रागीट स्वभावाचा असल्यामुळे घरचे बोलले होते की योगा जॉईन कर किंवा हे कर, जिम जॉईन कर वगैरे वगैरे. मग मी जिम जॉईन केली. पण आता स्टार्टिंगला कसं असतं की चला 2 महिने गेले, नाही गेले, सॅटर्डे मिस, संडे मिस, मंडे मिस, असं करत केलं. पण मग जसं रुळत गेलो, जसं रिझल्ट भेटत गेला ना, जसं सिरियसली घेत गेलो तसं रिझल्ट भेटत गेला. ते मग आवड निर्माण झाली. मग मी सर्च करायला लागलो यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, बॉडी बिल्डरला बघायला लागलो. तर इन्स्पायर झालो. मग मी त्याच्यापासून मग ठरवलं की बॉडी बिल्डिंग एक पॅशन डायरेक्ट क्रिएट झाला आतल्या. म्हणजे एक स्वतःला तू अपडेट करत गेलास. सौरभ, तुझं एक बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? हे सगळं नाशिकमध्येच कम्प्लीट झालंय. कॉलेजला होता तू? काय मी आदर्श विद्यालयाला माझी स्कूल कम्प्लीट झाली, संदीपला डिप्लोमा, आणि आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली जस्ट के वाघ. म्हणजे तू इंजिनियर आहे? हो. ओके. पण इंजिनियरला बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्येच करिअर करावं असं का वाटतंय? पॅशन सगळ्यात फर्स्ट पॉईंट, पॅशन. आणि हॅपीनेस, जी खुशी भेटते ना ती करून, ती इतर कामात नाही भेटली मला. त्याच्यामुळे मग हेच. पण मी असं ऐकलंय की तुझे आई वडील हे शिक्षक आहेत. हो. त्यांनी कधी याला विरोध केला नाही का? रोज विरोध असतो. आणि जसं तुम्ही बोलले स्टार्टिंगला की हा खर्चिक गेम आहे, तर मग खर्चिक गेम असल्यामुळे ते पाहिजे तसा सपोर्ट मिळतच नाही घरून. समजा एक प्रोटीनचा डब्बा घ्यायचा म्हटलं तरी 4 वेळेस मागा, 4 वेळेस पैसे मागा, 10 वेळेस पाय पडा, अशी गोष्ट असते मिडल क्लास घरातली गोष्ट. पण असं जसं लॉकडाऊन लागल्यानंतर ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे मी ट्राय केलं की आपण ट्रेनिंगचा जॉब सर्च करू बा असं. तर मग इन्कम मिळाली तर आपण आपला खर्च भागवू शकतो असं. म्हणजे आपल्या मागं जो ब्रँड लिहिलेला आहे रिफ्लेक्शन फिटनेस, तू तिथे तुझा जॉबला मी स्टार्ट केलं. पण एक बॉडी बिल्डर घडवण्यासाठी एक योग्य मार्गदर्शक हवा असतो, कोच हवा असतो, ट्रेनर, मेंटर हवा असतो. तर हे सुरुवातीच्या काळात तू हे धडे नेमके कोणाकडून घेतले? म्हणजे ह्या क्षेत्रात इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड राईट पीपल. सगळ्यात मेन जेन्युइन पीपल. आणि स्टार्टिंगला लुटेरे भरपूर आहेत आपल्या क्षेत्रात, बरोबर. म्हणजे काही झालं तर एक गोष्ट 10 रुपयाची गोष्ट 50 रुपयाला विकणारे भरपूर आहे. पहिले मला मिळाले असे, पण नंतर जसं मी ह्या एक म्हणतो ना आपण विहीर आहे, जसं खोल वाहत गेलो तसे
व्यक्ती सोन्यासारखे भेटत गेले. जसे अमित सर, गौरव ठाकरे सरांनी मला ट्रेन केलं एवढं नाशिक श्रीसाठी. आणि अमित सरांनी मला खूप सपोर्ट केलाय फायनान्शियली म्हणा, किंवा असं की इथं मला पोजिंग प्रॅक्टिस करायची, सपोज मला रात्री टाइम भेटतो पोजिंगला ड्युटी संपल्यानंतर, मला त्यांनी कधीच अडवलं नाही की नाही सौरभ नका करू, असं नाही, सौरभ करा तुम्ही, बिंदास जा, इकडे जा तिकडे जा. त्यांनी फुल सपोर्ट केला. असं म्हणजे आता मला सौरभच्या बोलण्यातून एक गोष्ट आठवली की इथून मागं मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू घेतल्या, त्याच्यात काही बॉडी बिल्डर्स हे इन कॅमेरा अशा काही गोष्टी बोलल्या नाही आजपर्यंत, की ह्या क्षेत्रात कसं आहे ना मित्रांनो, जर प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करायचं असेल ना तर सप्लिमेंटच्या पुढे, म्हणजे जर त्याच्या पुढे गेलं तर स्टेरॉइड्स आहे, म्हणजे बोल्डिनॉन, डेक्का, सस्टेनॉन, असे काही जे स्टेरॉइड्स आहे ते यूज केल्याशिवाय तुम्ही बॉडी बिल्डिंग करू शकत नाही, असं मी तुम्हाला सांगतोय. आणि यामध्ये जर 10 रुपयाची गोष्ट असेल तर ती 50 रुपयाला हा ट्रेनर विकत असतो. म्हणजे यामध्ये नक्की लुटमार आहे आणि यामुळेच ट्रेनरचं नाव, आज चांगल्या ट्रेनरचं नाव बदनाम होतं. काय वाटतं तुला? एकदम खरा पॉईंट आहे सर. कारण 10% जे लुटेरे असतात त्यांच्यामुळे 90% चांगल्या ट्रेनरचं नाव खराब होतं. ट्रेनर म्हणा, कोच म्हणा, किंवा ज्यांचं सप्लिमेंट शॉप आहे ते म्हणा. असं सौरभ, तू ह्या क्षेत्रात आला तर पहिली स्पर्धा तुझी कोणती होती आणि तिथला तुझा नेमका अनुभव कसा होता, की आपल्याला स्टेजवर जायचं आहे, तिथं आपल्याला पोझिंग करायची आहे एवढ्या हजारो लोकांसमोर, तर तुझा एक अनुभव कसा होता? मी 2019ला नाशिक श्री खेळलो होतो आणि तेव्हा काही नंबर नव्हता, की एक मला स्टेज डेअरिंग येण्यासाठी मी खेळलो होतो. आणि तेव्हा मला कळलेलं की प्रॉपर तयारी लागतेच. स्टेरॉइड्स वगैरे ते त्या गोष्टी नंतरच्या आल्या, पण एक प्रॉपर कोच आपल्याला हवा असतो. असं आणि स्टेप बाय स्टेप खूप मोठी प्रोसेस असते ती. असं मग त्या गोष्टी मला शिकत गेलो मी. आणि मग 2022 लॉकडाऊनमुळे ॲक्च्युली उशीर झाला, नाही तर 21 मध्ये होऊन. कोणती स्पर्धा तू एक एक्सपिरियन्ससाठी खेळाला? मी एक्सपिरियन्ससाठी पुण्याची इंटरनॅशनल आणि नॅशनल मिस्टर इंडिया दोघं खेळलो होतो. कारण तिथला जो माहोल होता स्टेज डेअरिंगसाठी, इंटरनॅशनल स्टेज इज ऑब्विसली गुड थिंग. तर मग मी पूर्ण अनुभव तिथं झोकून दिला माझा. वॉटर कंट्रोल असतो, 4 दिवसाचा वॉटर कंट्रोल म्हणजे इट्स नेक्स्ट लेवल थिंग. मग तो अनुभव भेटला मला वॉटर कंट्रोलचा. आणि माझे कोच आहे गौरव ठाकरे सर, त्यांनी मला लिटरली पुश केलं होतं की तू खेळ, तुला अनुभव आला तर तुला ते जिल्हास्तरीय स्पर्धांना ते युजफुल राहील. त्यांचं सांगितलेलं एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम खरं ठरलं. असं झालं. तू आता ज्या स्पर्धा खेळला तर तुझा एकंदरीत डाएट कसा ठरलेला होता दिवसभराचा? माझा डाएट तर खूप हार्ड अँड फास्ट असतो. सकाळी 6 वाजेपासून मील स्टार्ट झाले तर रात्री 9 पर्यंत. तू कोणत्या पदार्थांचा समावेश करतो? आता ओट्स, ब्राऊन ब्रेड, पीनट बटर, व्हाईट राईस, चिकन, मटन आणि फिश, असं डाएट असतो. ते अल्टरनेटिव्ह असतं. 3 दिवस चिकन, 1 दिवस मटन, 1 दिवस फिश, असं. सौरभ, आता बरीचशी अशी मुलं आहेत की आता ती ह्या क्षेत्रात येऊ बघताय की मला बॉडी बनवायची, एक नॉर्मल मला बॉडी बनवायची, एक बॉडी बिल्डरसारखी फिजिक किंवा एक मेन्स फिजिकचा जसा ॲथलीट असतो तशी मला बॉडी बनवायची आहे. पण जिममध्ये प्रवेश टाकताच मला महिनाभरात 2 महिन्यात रिझल्ट भेटला पाहिजे बॉडीला, तर हे शक्य आहे? सर हे अजिबात शक्य नाही. कारण पेशन्स खूप लागतात. 2 महिन्यात बॉडी बनणं शक्यच नाहीये. तुम्हाला तप करावे लागतात, बरोबर आहे. स्ट्रिक्टली डाएट फॉलो करावं लागतो, कन्सिस्टंट राहावं लागतं, पेशंट राहावं लागतं. म्हणजे एक गोष्ट, एक सेम फूड तुम्हाला महिना वर्षभर खावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे रिझल्ट मिळतो. आणि म्हणजे काही जण तर मी असे बघतो, आता मी जिमला ट्रेनर आहे सर, 2 आठवडे झाले सर, काही दिसतंय का फरक? मी नाही सांगतो सर, जेन्युइनली आन्सर नाही पडलाय फरक. तुम्हाला कन्सिस्टंट राहावंच लागेल, डाएट फॉलोच करावं लागेल. आणि मी पर्सनल ट्रेनिंग जेव्हा देतो, माझे पर्सनल ट्रेनिंगचे जे क्लायंट आहे, मी त्यांना इतकं स्ट्रिक्ट ठेवतो की मला तुमचे मीलचे फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा मग ते म्हणजे ते रिझल्ट नाही भेटला तर आपलं नाव खराब होतं. त्यामुळे मग आपण जेवढं स्ट्रिक्ट राहू तेव्हा क्लायंटला रिझल्ट पण भेटेल. खरी गोष्ट आहे. कारण बऱ्याच जिममध्ये ट्रेनर हा समोर त्याच्या क्लायंटला डाएट द्यायचा असतो, पण तो क्लायंट कधीतरी एखादा पाणीपुरीच्या गाड्यावर तो दिसतो आणि ट्रेनरला बघून थोडासा कान पडतो तो, ही सरांनी मला बघून घेतलं आहे. तर मित्रांनो, हा गेम तुम्हाला सांगितलं, मी काय सांगणार, कारण मी बऱ्याच बॉडी बिल्डरना भेटलेले आहे, प्रत्येकाकडून अनुभव घेतलेले, मी स्वतः ट्रेनर आहे, त्यामुळे मला काही सांगायची गरजच नाही आहे. तर सौरभ तुम्हाला सांगतोच आहे, कारण पाऊल टाकताच 1-2 महिन्यात जिममध्ये गेल्यावर बॉडी नाही बनत मित्रांनो. त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 80% हा डाएटच फॉलो करतो. हार्डवर्क पण त्याच्यासोबत खूप आहे. आणि पुढची गोष्ट आली ती सप्लिमेंटची.
सप्लिमेंट हे फक्त एक सपोर्टला असतं आपल्या बॉडीला. तर तू बऱ्याचशा तुझ्या जिममधले जेवढे काही मुलं आहेत त्यांना तू काहींना सप्लिमेंट सजेस्ट करायचं असेल तर त्यांच्याकडून तुला काय उत्तर भेटतं? मी सजेस्ट करण्याऐवजी तेच मला येऊन सांगतात की सर मला प्रोटीन पाहिजे. नवीन आलेला बारीक मुलगा जर का मला बोलला सर मला फुगायचं गेन व्हायचं, आम्ही त्याला लिटरली डायरेक्ट नाही सांगतो. कारण स्टार्टिंग आहे, 2 महिन्याशिवाय आपण प्रोटीन सप्लिमेंट कोणालाच देत नाही, बिकॉज इट इज हार्ड टू डायजेस्ट. स्टार्टिंगला पहिले नॅचरली करा तुम्ही. डाएट कोणी करायलाच नाही म्हणतं, त्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. पण नाही, आम्ही त्याला प्रत्येक क्लायंटला डाएटवर फोकस करायला लावतो सगळ्यात पहिले. म्हणजे जेवढं डाएटवर खेचता येईल तेवढं फुल करा आणि मग नंतर आपण करू. पण असं तू कधी ज्यांना सजेस्ट करतो की सर तुम्ही सप्लिमेंट घ्या, सरांकडून काय असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही उत्तर येतात का सप्लिमेंट? दोघं उत्तर येतात पॉझिटिव्ह. एक तर आपल्या एजचे मुलं असतात ते बोलतात घरचे नाही म्हणतील, घरचे घाबरतात. सगळ्यात मेन उत्तर तर तेच असतं. आणि जो एज्युकेटेड असला ठीक आहे सर मग आता कोणतं घ्यायचं असं, असे उत्तरं मिळतात आपल्याला. खरी गोष्ट ही, कारण आज पण मुलांच्या मनामध्ये खूप भीती आहे. पण आफ्टर कोरोना सप्लिमेंट बद्दल जागरूकता खूप निर्माण झालेली आहे आणि जिम तर इतक्या फुल व्हायला लागल्या आता की कोरोनानंतर ज्यांनी कधी म्हणजे डंबेल कधी हाताळायला नाही त्यांनी आता डंबेल हाताळायला लागले आहे. मला सांग की बॉडी बिल्डिंग म्हणतं हा पूर्ण खर्चिक गेम आहे, त्याला बराचसा खर्च लागतो. तर हा, आणि तू सुरुवातीला बोलला की आईवडिलांकडून पाहिजे तसा सपोर्ट भेटत नाही, तर हा खर्च तू नेमका कसा मॅनेज करतो नेमका? सर घरून पैसे भेटत नाही पहिली गोष्ट. मिळालेच तर एखादं प्रोटीनचं सप्लिमेंट, आशीर्वाद भेटत असतील. आशीर्वादही मिळत नाही ती गोष्ट वेगळी. पण एक प्रोटीनचं सप्लिमेंट घ्यायला एवढं म्हणजे सांगावं लागतं की प्लीज द्या मला लागतंय. मग मी ठरवलं की फावला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या पॅशनमध्ये जॉब करूया. बरोबर. मी फुल 100% इकडे देतो. सकाळी 6ला जॉब असतो माझा. 4ला उठून माझे 3 ते 4 मील मी सकाळी माझे बनवतो. पहाटे 4ला? हो, पहाटे 4ला उठून ओट्स, रताळे, व्हाईट राईस, स्वीट पोटॅटो, ज्या ज्या काही गोष्टी आहेत कार्ब सोर्सवाल्या त्या मी घरी भरतो. कारण घरी नॉनव्हेज अलाउड नाही. आणि चिकन खायचं तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मयूर शिंदे एक मित्र आहे माझा, त्याने इंटरव्ह्यू घेतलाय त्याच्या रूमवर मी चिकन बनवतो. तो पण एक माझा सपोर्ट सिस्टीमच असं म्हटलं तरी. आई वडिलांना माहिती का तू तिकडे जाऊन चिकन बनवतो? हो, घरी माहिती आहे. नाही, मी सांगून ठेवलंय त्यांना की मी आहे, जेन्युइन आहे, जे करतो ते आहे. त्यांचं म्हणणं आहे घरी नाही खायचं, ठीक आहे नाही खाणार. मग मी त्याच्या रूमवर चिकन बनवणं वगैरे 2 तास, 2 मील, हे मील ते मील, मग ते अशा प्रकारे. म्हणजे एक दिवसभर तुझा? हो. आता मी 7 ते 10 ऑन फ्लोअर ड्युटी करतो. त्यानंतर वर्कआउट टाइम असतो माझा. 11 वाजता साधारण माझं वर्कआउट स्टार्ट होतं आणि ते 12:30 पर्यंत संपतं. आणि वर्कआउट चालू झालं, माझ्या पीटीचे क्लायंट असतात, पर्सनल ट्रेनिंगचे 2 क्लायंट असतात आफ्टरनूनला. मग त्यांची पीटी घेत करत 3 वाजून जातात. परत मग 1 तास थोडंसं रेस्ट वगैरे करून इथं जिम मध्येच रेस्ट करतो मी वरती. असं म्हटलं तरी काही हरकत नाही, दुसरं घर आहे माझं. मग परत 4 ते 8 माझी ड्युटी असते, ती संपली की मग मी घरी जातो. म्हणजे सकाळी जसं 6ला आलो की रात्री डायरेक्ट 8 ते 9च्या दरम्यानच घरी जातो. अरे बापरे, म्हणजे पूर्ण दिवस कमी आणि माझ्या दुसऱ्या घरी जास्त असतो. पण आई वडील असे बोलतात का काय दिवसभर? हो, बोलतात, रोज बोलतात मला, रोज बोलतात. इवन मग कधी कधी काळजीपोटी त्यांचा फोन येतो की जेवला का वगैरे, बट त्यांचं चालूच असतं. म्हणजे तुझ्यावर लक्ष आहे त्यांचं? लक्ष खूप आहे. आणि ते कसं, एकच मुलगा आहे मी घरी, भाऊ बहीण कोणी नाही, त्याच्यामुळे. नाही, खरी गोष्ट आहे. बरोबर आहे, एकुलता एक असल्यामुळं काळजी वाटणारच आई वडिलांना. सौरभ, मला सांग, जे आता मुलं नवीन आपण मागाशी बोललो की जिममध्ये आता आम्हाला 2 महिन्यात रिझल्ट भेटला पाहिजे, पण ही काही मुलं यूट्यूबला किंवा सोशल मीडियावर बघतात की कोणती गोष्ट घेतल्यामुळे आपले मसल वाढतील. तर त्याच्यामध्ये काही सप्लिमेंटचे नावं तर असतातच, पण काही स्टेरॉइडसुद्धा दिलेलं असतं आणि ते मुलं हे आजमावून बघतात स्वतःवर. तर हे असं सोशल मीडियावर बघून ते घेणं, हे तुला काय योग्य वाटतं? मला ते अजिबात योग्य वाटत नाही सर. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याच्याने खूप साईड इफेक्ट होऊ शकतात. आता तुम्ही ओरल टॅबलेट्स असतात आपले, त्याच्याने बऱ्याच टॅबलेट्सने गायनो वगैरेचे आजार लागू शकतात का? कारण आपल्याला नॉलेज नाही. आपण एखाद्याने सांगितले ती गोष्ट बघून घेतोय, बट एखाद्याने दिली आपल्याला समोरच्या समोर राहून, ठीक आहे मला त्रास होतो, मी लगेच माझ्या कोचला विचारू शकतो, सर मला त्रास होते, मी यावर काय करू? त्याच्यामुळे ना ह्या फील्डमध्ये एक राईट कोच असणं फार गरजेचं आहे. मग ते कोणी असो, जेन्युइन असले पाहिजे. आपण भरेल त्यांना फीज पे करतो, फीज दिली पाहिजे, कारण ती गुरुदक्षिणा असते. बरोबर. आणि मग ते
जरी फीज देतोय ना, पण आपल्याला राईट गायडन्स मिळणं गरजेचं आहे. युट्यूबवरचं कसं असतं, आता ते रिस्क नाही घेणार. मी माझी व्हिडिओ बनवली, तू घेतली, तो तुला झालं, तो तुझा प्रॉब्लेम, ते असं बोलून मोकळू शकतं. आपण त्यांच्यावर ऍक्शन नाही घेऊ शकत. मार्गदर्शनाखाली घेतलं पाहिजे किंवा अंडर राईट गायडन्स. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की मी जेव्हा ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आलो सुरुवातीला, तर बऱ्याच जणांनी माझ्याकडून आवाच्या सव्वा पैसे घेतले. म्हणजे 10 रुपयाची गोष्ट ही माझ्याकडून 50 रुपयाला मला ती विकली. तर कदाचित तो व्यक्तीसुद्धा तुला आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत असेल, तर तू त्या व्यक्तीला काय सांग? मी त्यांना एकच सांगेल, आता मला लुटले, बाकीच्यांना लुटू नका. कारण हे कर्माचे फळ असतात. दुनिया गोल आहे की कर्म फिरून फारून आपल्याच इथं येतात. बस एवढंच सांगेल मी. जे करणार ते भोगव. म्हणजे आता या ठिकाणी बरेचसे ट्रेनर्स, आता ही इंटरव्ह्यू माझी बघत असेल कदाचित, मी पण ट्रेनर आहे, पण मी कधी स्टेरॉइडचं कधी मी समर्थन करत नाही आणि मी कोणाला स्टेरॉइड देत सुद्धा नाही. सप्लिमेंट पुरतं ठीक आहे, पण कधी कोणाला मी स्टेरॉइड घ्या असं कधी कोणाला मी समर्थन करत नाही. तर जे कोणी ट्रेनर्स आता बघत असेल, माझे कोणी बरेचसे मित्र माझे ट्रेनर्स आहेत, त्यांना मी सांगतो की तुमच्याकडं एखादा मुलगा मोठ्या आशेने येत असेल की नाही मला सर बॉडी तुम्ही बनवूनच देणार, तर तुम्ही जी गोष्ट कमवा, तुम्ही पैसे कमवू नका असं म्हणत नाही. 100 रुपयाची जर वस्तू असेल त्याला तुम्ही 200-300ला द्या, काही अडचण नाही. पण तुम्ही 100ची वस्तू जर त्याला 1000 रुपयाला देत असेल तर निश्चितच तुमचं नाव या मार्केटमध्ये तो बदनाम करेल, म्हणजे करणारच. हे मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. मला पुढं सांग, तुझा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? माझा फेवरेट बॉडी बिल्डर मेन्स फिजिक ॲथलीट आहे भुवन चव्हाण. ओके. आणि बॉडी बिल्डिंगमध्ये कोण आवडतं? बॉडी बिल्डिंगमध्ये मला हाडी चोपन. ओके. यांना कधी तू भेटलाय? नाही. दोघांना. समजा तू कदाचित जर भेटलास तर काय सांगशील तू त्यांना? मी त्यांना सांगेल की, कारण भुवन चव्हाण एक इंजिनियर आहे. हो बरोबर. आणि तो सेम स्ट्रगल केलाय त्यांनी. म्हणजे मी त्याच्याकडे त्याला पाहून इन्स्पायर झालोय, म्हणून मी त्यांनी जो स्ट्रगल केलाय तोच मी करतोय. त्याला सगळी मी माझी स्टोरी सांगेल, शॉर्टमध्ये सांगेल, असं केलं, तुमच्याकडून इन्स्पायर झालं वगैरे, आणि एक फोटो क्लिक कर. सौरभ, मी असं ऐकले, तू मागेशीच मला इंटरव्ह्यूच्या अगोदर बोललं की जी जिल्हास्तरीय आपल्या नाशिकची स्पर्धा आली, मेन्स फिजिकमध्ये तुला टायटल भेटलं होतं. तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स आउट ऑफ द वर्ल्ड होता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक्सपेक्टेड नव्हतं की मी लिटरली टायटल मारू शकेल. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स म्हणजे हे नव्हतं. आणि माझे कोच जे आहेत गौरव ठाकरे सर, त्यांनी मला इतकं पुश केलेलं होतं, इतका सपोर्ट केलेला होता. तर सगळ्या त्यांच्या म्हणजे कष्टामुळे आणि प्लस माझे कष्ट, दोघांच्या कष्टाचं फळ आम्हाला भेटलं. आणि जेव्हा मला टायटल देत होते तेव्हा गौरव ठाकरे सर सुद्धा स्टेजवर होते आणि ते लिटरली कंटिन्युअसली व्हिसलिंग चालू होती, क्लॅपिंग चालू होती. आणि ते पाहून आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आम्ही दोघं तिथे भाऊक झालो होतो स्टेजवर. सौरभ, तुझा एक सक्सेसचा मंत्र काय नेमका आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय? हार्डवर्क, डेडिकेशन, बस. जे करतोय ते एकदम जेन्युइनली करायचं, त्याच्यात चिटिंग नाही करायचं. त्यालाच आपण पॅशन म्हणतो. बरोबर, खरी गोष्ट आहे. कारण सौरभने आपल्या सोबत बऱ्याचशा गोष्टी त्याच्या या शेअर केलेल्या आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सौरभ, खूप खूप धन्यवाद. आज तू वेळात वेळ काढून आमच्यासोबत तू संवाद साधला. माझे जेवढे काही सबस्क्रायबर्स आहे, व्ह्युअर्स आहे, जेवढे काही तुला आज ही मुलं बघताय, त्यांच्याकडून तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जेवढ्या काही स्पर्धा होतील त्याच्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. तर सौरभनी त्याची बॉडी बिल्डिंगची सुरुवात, सौरभ हा एक इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तो ह्या क्षेत्रात का आला, कसा आला, तर येण्यामागचं कारण काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, लुटमार हा शब्द आपण वर्तमानपत्रांमध्ये बराचसा ऐकतो, न्यूज चॅनलवर सुद्धा बघतो. तर फिटनेस क्षेत्रामध्ये सुद्धा लुटमार होत असते, त्याबद्दल सुद्धा सौरभने आपल्याला सांगितले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सौरभची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.